आपले प्रभारी सुनील गुंजारा, त्याचबरोबर निरीक्षक दिलीपजी खोसे, उमेश पाटील, जितेंद्रजी मराठे, त्याचबरोबर व्यासपीठावर समोर बसलेले सर्व पदाधिकारी, उपस्थित बंधूभगिनी, वेळ फार झालेला आहे. नव्या जोमाने पक्ष सुरू करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेऊन आपण सगळेजण उपस्थित असल्याचं मी मनापासून आभार आणि स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार या पक्षाची बांधणी करण्याचा भूमिका घेऊन आम्ही आता दौरा चालू केलेला. मध्यंतरी मुंबईला बैठका झाल्या, त्याला बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की आपण जिल्हावाईज बैठका घ्या. सगळेच पदाधिकारी मुंबईला येऊ शकत नाही, पण आपण प्रत्यक्ष इथे येऊन प्रत्येक पदाधिकाऱ्यांची चर्चा करावी, सुसंवाद करावा, त्यांच्या अडचणी, त्यांच्या व्यथा, त्यांच्या पक्षवाढीसाठीच्या भूमिका हे जाणून घ्याव्या. नाशिक, धुळे, उद्या जळगाव, परत बाकीच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी बैठका करणार. साधारणतः मे महिन्याच्या अखेरपर्यंत पक्ष संघटनेच्या बाबतीमध्ये मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. 1-1.5 महिना अजून मागे पुढे होऊ शकतो, पण राज्यामध्ये सक्षमतेने पक्ष संघटना उभी करायची ही भूमिका घेऊनच मी या ठिकाणी बैठकीला आलो. काम करणाऱ्याला विचारलं जाईल, काम करणारा नसेल आणि पद घेणारा असेल त्याला बाजूला केलं जाईल. ही पद्धती पक्षाने करत असताना राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर जे फ्रंटल आहे त्या फ्रंटलच्या बाबतीमध्ये आता मगाशी ओबीसी सेलच्या अध्यक्षाची नियुक्ती झाली, जिल्हाध्यक्षाची चर्चा केल्याने मला माहिती झाले असेल तर आनंदाची गोष्ट आहे. पण कोणताही निर्णय घेताना तिथल्या जिल्ह्याचा नेता आणि जिल्हाध्यक्षाची चर्चा करून पदाधिकारी नियुक्त करावी अशी आमची सूचना आहे. त्याचबरोबर कारण पदाधिकारी नियुक्त केला जातो तो जिल्ह्याच्या नेत्यांना माहीत नसतो, त्यामुळे आपण तो बदल करण्याचा करतोय. आणि राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर जी लोक फ्रंटलवर काम करतायत त्या फ्रंटलवर काम करणारे लोक खाली काय काम करतात, त्याचा पक्षाला किती फायदा होतो, राज्याचा नेता आणि त्याला गावात कोण विचारत नाही. ही सगळी भूमिका आम्ही तपासणार आहोत. त्याचा मागाशी ताईंनी उल्लेख केला, कौटुंबिक कारणास्तव त्या ठिकाणी त्या उपलब्ध होऊ शकल्या नाही, त्यांच्याशी चर्चा करून बदल झाला असतं तर त्यांना दुःख द्यावं लागतं. मग ताई तुमचा मान ठेवण्याचा प्रयत्न 100% केला जाईल. त्या सूचना मी आजच या ठिकाणी देतो. आणि करत असताना आपण या सर्व गोष्टीतून समोर काही लोकांनी बोललं नसलं तरी त्यांना वाटतं की पक्षामध्ये मला काम करायचं. नेत्यांचा पक्ष ही आपली समीकरण बदलायची, कारण नेत्यांचा पक्ष झाला की नेता गेला की तो सगळा पक्ष घेऊन जातो. त्यामुळे आपण ही सुधारणा करतोय. कार्यकर्त्यांचा पक्ष आणि तो शरद पवारांच्या कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून आपल्याला संघटना उभी करायची. या लोकांना वाटत असेल की मला काम करायचं, आज जागा गाडी फुल असली की वेटिंग असते, तिथं गाडी रिकामी आहे, त्यामुळे नेतृत्व दाखवायची तुम्हाला संधी आहे. त्यामुळे तुम्ही तशा पद्धतीने काम करण्याची भूमिका ज्या कार्यकर्त्याकडे आहे त्याला संधी देण्याची भूमिका ही आपली असणार आहे. जिल्हा फार मोठा नाहीये, मला वाटतं 1 खासदार आणि अर्धा याला नंदुरबार 2 तालुके तिकडे आहेत, 5 आमदार आहेत. आता 2029 ची तयारी करायची झाली तर यामध्ये आपण 5च्या 5 आमदार आपण निवडू शकतो का? आता नाही. आणि आघाडी म्हणून आपण पुढे जातोय. उद्या काय होईल? मग आजपासून पत्रकार मला विचारतायत, मध्येच ब्रेकिंग न्यूज बंद होत आहे, मध्येच का चालू होते मला कळत नाही. कदाचित तुम्ही माझा योगायोग असा असणार, मी दौरा चालूच केला की लगेच सुरू होतं शिवलेनेकर होणार. माझं म्हणणं हा विषय आता संपलेला आहे. आपण संघटनेवर लक्ष केंद्रित करू. लोकांमध्ये फार नाराज निवडणुकीचा निकाल काय लागतो याचा खुलासा तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला. निवडणूक कशी जिंकायची स्ट्रॅटेजी आहे, पण ज्यावेळेला एखाद्या वेळा उठाव होतो त्यावेळेला क्रांती होते. आणीबाणी लागली त्यावेळेला सुद्धा क्रांती झाली. आता सुद्धा जर क्रांती होणार असेल 2029 तर साधा कार्यकर्ता सुद्धा आमदार होऊ शकतो. हा इतिहास करण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. त्यासाठी लोकांमध्ये जागृती केली पाहिजे. मी जेवढ्या पदाधिकाऱ्यांची मुद्दा ओळख करून घेतलेली आहे
मी 1 ते 1.5 महिना देणार आहे. मेच्या अखेरीपर्यंत जे पदाधिकारी आहेत, तालुका, जिल्हा, फंटाचे जे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष, निरीक्षक आणि प्रभारींनी मला सांगायचं, हा प्रभारी आणि हा अध्यक्षाचा रिपोर्ट आहे, हा निरीक्षकाचा रिपोर्ट आहे. या रिपोर्टमध्ये जे पदाधिकारी नियुक्त केलेले आहेत, त्यांना नियुक्ती केल्यापासून त्यांनी किती काम केलेलं आहे, त्यांनी किती संघटना बांधलेल्या, किती वेळ दिलेला आहे, तालुका स्तरावर जिल्ह्यात आम्ही पदाधिकारी आहे, 2 तालुका अध्यक्ष केले, परत मी खाली बघितलं नसेल तर तसला पदाधिकारी मला नको. त्यामुळे जे पदाधिकारी नियुक्त करणार आहेत त्यांनी पूर्णपणाने जिल्हा मोठा नसल्यावर काम फार सोपं आहे, लगेच तशा प्रकारची भूमिका घेऊन महिना ते 1.25 महिन्यामध्ये मला कोणत्याही परिस्थितीमध्ये तालुका स्तरापर्यंत संपूर्ण बोलण्यात झाल्या पाहिजे आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्या. कोणाची तरी शिफारस म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली तर पक्ष वाढू शकत नाही. जो काम करतो त्याला तसे करण्याचा प्रयत्न करावा ही माझी स्पष्ट भूमिका असेल. मी ऑब्झर्वेशन करेल, जर एखादं नाव कोणीतरी शिफारस करून दिला असेल तर माझ्याकडे तक्रार आली की ह्याला नाव दिलेलं आहे पण याचं काही योगदान नाही, मी त्याचा त्रास एकदा निश्चित करेल. पण जो केल्यानंतर मला जर कळलं की त्याची नियुक्ती करताना तर मी त्याला जबाबदार धरेल, कारण थोडी शिस्त आली पाहिजे, त्याशिवाय संघटना होणार नाही. कारण आज बारकाईने लक्ष दिलं तरच संघटना होईल. मी माझ्या प्रभारी आणि निरीक्षकांना प्रत्येकाला सांगितलेलं आहे की तुम्ही दर महिन्याला एक बैठक आता झाली पाहिजे पक्षाच्या अध्यक्षासकट. आता आपल्या बैठका होत नाही, त्यामुळे बैठका महिन्याला जर झाल्या तर वैचारिक देवाणघेवाण होते, भूमिका ठरली जाते, आंदोलन ठरली जाते, विचाराची देवाणघेवाण होते, तक्रारी ऐकल्या घेतल्या जातात, तक्रारी सोडवण्यासाठी प्रयत्न केला जातो, मग कधीतरी आंदोलन करण्याच्या बाबतीत मोठी भूमिका केली जाते. यासाठी दर महिन्याला बैठक झालीच पाहिजे, ही भूमिका आता आपली असली पाहिजे. तिसरा मुद्दा, एखाद्या कार्यकर्त्याला जर काही अडचण झाली तर त्या आता सध्या राज्य सरकारमध्ये जे कोणी सत्तेमध्ये आहे ते कोणत्याही कार्यकर्त्याला दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात, खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात. माझं म्हणणं सत्याची लढाई असेल तर त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागा अख्खा जिल्ह्यातली बॉडी उभी राहिली पाहिजे. अशा प्रकारे वेळ पडली आम्हाला बोलवत जा, आम्ही पण तिथे येऊ. आणि म्हणून तशा प्रकारे आम्ही मगाशी नाशिकला होतो, एका भगिनीने सांगितलं तिच्यावर अख्ख्या कुटुंब अटकची टाकली. म्हणजे आमदारांनी इतका दबाव टाकल्यानंतर तिच्या मागे उभं राहण्याचा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. म्हणून तशा पद्धतीची भूमिका आपल्याला घेऊ. आंदोलन करताना पक्षाच्या जिल्हा अध्यक्षांना कल्पना दिली की आम्ही हे आंदोलन करतोय, राज्याचे नेते आले पाहिजे, जिल्ह्याचे नेते आले पाहिजे, जिल्ह्यातले प्रमुख भूमिका, कारण आपण लोकांसाठी लढतोय. मी जर चित्र उभं झालं तर 100% लोकांची भावना तुमच्या बाजूने उभी राहील आणि वातावरण चांगलं आहे. चांगलं करण्यासाठी मेहनत करावं लागेल. तुम्हाला जर या सगळ्या दातातून मोकळं व्हायचं असेल तर 1 वर्ष फक्त तुम्ही पक्षासाठी वेळ द्या. 1 वर्षात सगळ्या एवढी दोन लोक आलेत ना, तेवढी रोज जरी आंदोलन उतरलेले तुमचा दबदबा दौऱ्यामध्ये तुम्हाला मिळणार. त्यामुळे आपण, माझी विनंती आहे की आपण तशा प्रकारच्या भूमिका निश्चितपणाने कराव्या. आता काम करणारी पार्टी आणि लोकांसाठी लढणारी पार्टी हे धुळ्यामध्ये आता कोणती नाही, ती फक्त राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आहे. हा उभा करण्याचा प्रयत्न आपण करावा. आपण बैठका नियोजन मला वाटलं तर आम्हाला बोलवायचं तर आम्ही येत जाऊ, वेळ देऊन जाऊ, परंतु आज आपण ही भूमिका घेऊनच काम करण्यासाठी ही बैठक आयोजित केली आहे. अजून महत्वाचा मुद्दा जो आहे, राज्यामध्ये ज्या चर्चा होतात, महायुती कोणाशी होणार, विलिनीकरण होणार का, महाविकास आघाडी काय होणार का, काय होणार, कोणताही पक्षातले सगळे पदाधिकारी एकमेकांना सहकार्य करतात ही भूमिका आपण विसरू नका. काही पदाधिकारी कोणत्या कोणत्या पक्षाचे असतात ते पद घेतात आणि पद घेतल्यानंतर आपल्या पदाचा उपयोग करून ते निवडणुकीला विकले जातात. आपण आपल्या ताकदीवर पक्ष उभा करण्याचा प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न एवढा मजबूत झाला पाहिजे की आपल्याला घेतल्याशिवाय निवडणूकच होणार नाही, एवढा निर्णय घेण्याचा प्रयत्न आपण करायचा. माझी विनंती दुसरी आहे, आज जिल्ह्याच्या अध्यक्षांकरता आपल्याकडं पदाधिकाऱ्यांची कोणती तक्रार आली की राज्य स्तरावर करायची असेल, जिल्हा स्तरावर असेल तर जिल्ह्याचा तुमच्या लेवलवर तुम्ही जाता, पक्षाचं पद आहे, त्याला वजन आहे. जर एखाद्या वेळेला कोण अधिकाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली नाही तर आम्हाला राज्य स्तरावर कळवत, आम्ही त्याच्याशी बोलू
आणि तशा प्रकारचा आपण हेल्पलाईन आपल्या पक्ष कार्यालयामध्ये सुद्धा ठेवलेली आहे. त्यांना तुम्ही सांगितलं की शिंदे साहेबांकडे आम्ही मी असतो, सुप्रियाताई असतो, आठवड्यात 2 दिवस मी, सुप्रियाताई 2 दिवस आता आम्ही बैठक करतो. त्यामुळे आपली प्रश्न आला की त्या प्रश्नावर त्याचा फोन नंबर असेल, त्याला आम्ही लगेच आम्ही काय केलंय हे लगेच आम्ही रिॲक्शन देऊन तुम्हाला कळवत जाऊ. त्यामुळे कार्यकर्त्याला वाटेल की माझे प्रश्न ऐकून घेऊन पक्षाने मला ताकद दिली तर तो लोकांमध्ये सांगेल की माझ्याकडून तुमचं हे काम होत आहे. म्हणून मला वाटतं की आता अशा संघटनेच्या माध्यमातून कार्यालयात आपण जाताना कार्यालय बघूया, या कार्यालयामध्ये काय सुधारणा करायची काय नाही करायचं त्याचा निर्णय आपण घेऊया. आता मला वाटतं की कार्याने पहिले मजबूत करू, कार्यप्रणाली मजबूत करू, कार्यप्रणाली मजबूत करू. मी आजही सांगतो हे वातावरण तसंच राहत नाही. आज काय निवडणुकीचा निकाल लागला की अर्धे कार्यकर्ते यायला काय राहिलंच नाही, सगळं भाजपमध्ये होऊ. मी आजही सांगतो निसर्गामध्ये बदल करण्याची क्षमता. आता तुमच्याकडे 46 टेम्परेचर कधी होतं का? झालं. आता हे 46 टेम्परेचर झालं म्हणजे निसर्गाचा बदलच आहे ना. आता तिथं तापमान वाढलेलं आहे, ते तापमान आता कसं परिवायचं ते देव बघेल आणि आपण बघूया. पण त्यासाठी मेहनत करावी लागेल. मी परत एकदा आपल्याला सर्वांना सूचना करतोय, मला महिना 1.5 महिन्यामध्ये कार्य करणे पूर्ण ताकद देतो आणि गडबाजी मी अजिबात झोपून घेणार नाही. मी फार चुकीचा आहे, आक्रमक आहे. एखादा चुकला मी लगेच त्याचा पत्र पाठवून त्याला रामराम करायची पण माझी तयारी लागते. एकच संघटने आणि मी खरंच सांगतो, मी तिथे जी लोक पक्षासाठी काम करतात, ज्या लोकांवर केसेस झालेले असतील, ज्या लोकांवर अन्याय झालेला असेल, ज्या वेळा आपल्याला सुदैवाने आपण सत्तेच्या समीकरणात गेलो तर जो काम करणारा कार्यकर्ता आहे त्याची नोंद ही पक्षाकडे राहणार हे मी त्यावेळेला बाहेरचे गर्दी करून कोणीतरी आल्या तरी पहिला त्या कार्यकर्त्याला बहुमान देण्याची जबाबदारी अध्यक्ष म्हणून माझी असेल, हा विश्वास तुम्हाला देतो. त्यामुळे आता कुठेही नोकरीला लागलं, शेती करायला गेलो की लगेच पिकत नसतं. आता आपण या राजकारणाच्या असलेल्या ह्याच्यामध्ये कष्ट करून मेहनत करून पीक चांगलं काढूया. ते ज्या वेळा येईल त्यावेळेला त्याचे फायदे मिळून द्यायची जबाबदारी माझी राहील. मी सगळ्यांचा अहवाल हा निपक्षपणाने हा अध्यक्षांनी करावा आणि त्याची नोंद त्याची फाईल ही प्रत्येक जिल्ह्याची ही पार्टी ऑफिसमध्ये ठेवली जाईल, जेणेकरून 6-6 महिन्यांनी या असलेल्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं. ज्यावेळेला लाभ क्षेत्राचा फायदा होईल त्यावेळेला त्या असलेल्या कार्यकर्त्याच्या कामाची उंची आणि छाप बघूनच ज्याच्यामुळे आपण सत्तेमध्ये गेलो त्याचा विचार करण्याची भूमिका घेतली जाईल. हा विश्वास सुद्धा अपेक्षा. दुसरा मुद्दा आहे की आपण आता कुठल्या निवडणुका आता जिल्हा परिषद पंचायतीच्या लागतील त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आता तुम्हाला वाटत असेल की हा कार्यकर्ता कार्यक्षम आहे, त्याला निवडणुकी घडवायला पाहिजे, त्याला आतापासूनच काम करायला सुरुवात करा. निवडून येईल किंवा नाही येईल पण तो पक्षाचा पदाधिकारी उभा राहिला तर निदान पार्टी तरी तिथं उभे राहील. आपण काय करतो, आघाडी करतो, आपला निवडून येणारा तिथं पण ती लोक मागणी करतात, मग आपला उमेदवार तिथं उगीच अडचणी होतोय. त्यामुळे आपल्याला किती जागा येतील त्यापेक्षा आपण त्या जागा कुठल्या लढवून जिंकू शकतो त्या ठराविकच जागा त्याच्या पद्धतीनं आखणी सुद्धा आत्ताच करा. कधी निवडणूक लागेल अशा प्रकारची पावसाळ्यानंतर दिवाळीनंतर चर्चा करून आपण तशा प्रकारे तुम्ही काम करायला सुरुवात करा. जे कार्यकर्ता खरोखर काम करतोय त्याला संधी द्यायची असेल तर त्याला आपण संधी द्या. त्याला किती मतं पडतायत त्याच्या पदाला आणि त्याच्या कार्याला पण त्या ठिकाणी न्याय दिला ही भूमिका आपली असायला पाहिजे. त्या प्रकारचा निर्णय तुम्ही घ्या. विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा तुम्हाला कुठल्या मतदारसंघामध्ये आपल्याला निवडणुका लढवायच्या हे पण तुम्ही आत्ताच आराखडे करा आणि ते आराखडे करताना तिथं संभाव्य ह्या 5 पैकी ह्या उमेदवारामध्ये आपण ह्या जिल्ह्यामध्ये स्ट्रॉंग होऊ शकतो तिथं जास्त फोकस करू. वाटतं त्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम लावायचा, आम्हाला बोलवायचा आणि एखादा वाटत असेल की शशिकांत शिंदे तिथं घेऊन येऊ शकतो, तो कार्यकर्ता तिथं चांगल्या प्रकारचा आहे, त्याला आतापासूनच तयारी करायला सांगा. ते मी का सांगतोय की नंतर मग धावपळ करायला लागला पण तो निवडून येणारा असेल तर खरं तो उभा राहायचा आणि सांगायचं मी ऍडजस्टमेंट करतो, मी उभा राहतो. कसला काही होऊ देऊ नका. तशा प्रकारची काळजी घेऊन आतापासून बांधणी चांगली करा.
शहराच्या अध्यक्षाच्या बाबतीमधला जो विषय आहे, मी आता निरीक्षक इथं आहे, प्रभारी आहे. काही लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली आहे की मला अध्यक्ष करावं. मी त्या 2-3 नावं काय आलेली आहेत त्याच्या बाबतीमध्ये मी सविस्तरपणे चर्चा करीन. निरीक्षकांचा आणि प्रभारींचा माझ्याकडे अहवाल आहे. तो अहवाल आल्यानंतर मी स्वतः माहिती घेईन की कोणाला केल्यानंतर पक्षाला फायदा होईल, कशा पद्धतीने निकाल आपण जाहीर करू. ज्याला नाही मिळाला त्याने असं समजू नये की मला अध्यक्षपद मिळालं नाही, माझा अन्याय झाला. टीम वर्क म्हणून आपण काम केलं, मग तो पदावर असो किंवा नसो, मी 100% सांगतो त्याची दखल पक्षाने घ्यावी. एवढं बारकाईने काम करण्याचा प्रयत्न माझे निरीक्षक आणि प्रभारी करतील. पदापेक्षा तो पक्षासाठी काय करतो याला महत्व देण्याचा मी प्रयत्न 100% करेन. म्हणून आसपासचा पत्नी गटबाजी यापुढे केली तर अर्थ असे होते, राहिले तेवढे त्यामध्ये पण भांडणं येणारा दरवाजाच्या मागूनच परत जाते. ते होऊन देऊ नका. तशा प्रकारची भूमिका आपण सगळ्यांनी घ्यावी. सगळे सेल जे आहेत ते प्रत्येक सेलला बहुमान मिळाला पाहिजे. मग तो फ्रंटलचा कुठल्याही सेलचा असेल, जिल्हा अध्यक्ष, तालुक्याचा अध्यक्ष असतील, त्या बैठकीला त्या तालुक्यातले सगळे फ्रंटल सेल बोलवायचे. जिल्ह्याच्या बैठकीला सगळे फ्रंटल सेलचे अध्यक्ष वरती घ्यायचे, त्यांना मान द्यायचा. प्रत्येक प्रक्रियेमध्ये त्या सेलच्या लोकांना बोलून घेऊन एक कोर कमिटी आपण करा. त्या कोर कमिटीने तशा पद्धतीने काम करण्याची भूमिका घ्यायची. तशा प्रकारचं नियोजन करा. त्यात जर कोणाला डावलत असतील ते सुद्धा माझ्याकडे पोहोचलं तर मी त्याचा परत रिव्ह्यू घेत जाईल. परंतु आज एका नव्या दोन्याने धुळ्यामधून काही केलं तरी 2 तरी आमदार आपले, आणि या वेळेला जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्याला विचारल्याशिवाय होणार नाही. एवढी भूमिका घेऊन आजपासून कामाला लागा. एवढी करतो. तुम्ही ज्या ज्या वेळा बोलवा आपल्या कार्यकर्ता अन्याय झाला तर आम्ही सरकार तुम्हाला शब्द देतो. मला वाटलं एखाद्या वेळा आता अन्याय होतो, ज्या ज्या वेळा बोलवा आम्ही सगळेजण इथं उपस्थित आहोत. आणि तेच करत असताना तुम्ही सारख्या कार्यक्रम, बैठका, आंदोलन चालू करा. 5 लोक घेऊन आंदोलन केलं तर मला आता सांगा, महिला अध्यक्षिका नसला गोष्टीलाच नाही काय नाही. 5-10 महिलांनी आपल्या बाबतीत घेऊन प्रतिनिधी द्यायचे, आंदोलन करायचे. राज्यात काय घडतं तो मॅसेज अख्ख्या राज्यामध्ये घडला पाहिजे, तो गेला पाहिजे, तो पार्टीचा मॅसेज. आणि तशा पद्धतीने अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, युवकांचा प्रश्न आहे, बेरोजगार निवडणुका तुम्ही बघितल्या. आता तामिळनाडूमध्ये 77 झालं, मी माहिती घेतली. 2500 रुपये महिला भगिनींना आणि 9 गॅस फुकट घेणार. आता त्या गॅसचं महत्व किती आता युद्धामुळे कळलं नाही, म्हणून त्याचा महत्व परिणाम झाला. काही लोकांना 15,000 रुपये, काही लोकांना वार्षिक 15,000 मिळणार. लग्नाला तर सोन्याच्या 8 ग्रामची सोना आणि सिल्कची साडी. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये ही प्रथा कधी नव्हती, पण लाडक्या बहिणीने आली. आता पुढच्या निवडणुकीला अजून काय योजना असतील काय सांगता येत. आपल्याकडे एक थोडं पण देतील काय म्हणता येत नाही. पण मला वाटतं आता निवडणुका या पद्धतीने होत आहेत. पण लोकांना आपल्याला सांगावं लागेल की ह्या निवडणुका घेत असताना यामध्ये सरकारच्या तिजोरीच्या पैशामध्ये कोणता पैसा काढायचा आणि योजनेतून द्यायचा ही नवीन संकल्पना झाल्यामुळे 11.5 लाख कोटीचं कर्ज तुमच्या माथ्यावर या सरकारच्या पडलेलं. आणि हे करत असताना तेच पैसे तुमच्या दुसऱ्या बाजूने काढायचा प्रयत्न होतो. कर्जमाफी झाली, किती लोकांनी आपण आवाज उठवला, लोकांना किती सांगितलं, कुठेही आनंदोत्सव झाला नाही. 2 लाख नियमित, 50,000 नियमित. ह्या लोकांना अशा प्रकारची कर्जमाफी केल्यानंतर आपण लोकांना एक संदेश दिला पाहिजे. वेगळे करार होत आहेत, शेतकऱ्यांचा भाव मिळणार नाही, भविष्यातली शेतकऱ्यांची फार धोक्याची घंटा आहे. हे करण्यासाठी शेतकरी परिषद वेगवेगळ्या प्रकारचे विचार अशा प्रकारचे आयोजित करून जा. शेतकऱ्यांमध्ये हॅबिट टाकून आपण पोहोचत जा की अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे संकट आपल्याला आहेत. धर्मवाद वाढवलेला आहे. धर्मामध्ये अंतर करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याचा फायदा आणि तोटा काय होतो याचा विचार आम्ही करत नाही. त्या सर्व गोष्टीतून जागृती करणं ही खरी काळाची गरज आहे. मला वाटतं मग वेगवेगळ्या प्रकारचे मुस्लिम मोहल्ला असेल, आमच्या मागासवर्गीय सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मागासवर्गीयांचे वस्त्या असतील, मराठी वस्त्या असतील, सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका लावायच्या. आणि सध्याच्या परिस्थितीवर आपण प्रकार जो दिला, लोकांच्या मनामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर आपण 20% का होईना लोकांच्या मनामध्ये परिवर्तन करू शकतो. आणि एक चांगल्या प्रकारची भावना आपल्याकडं लोकांची पाहण्याची होऊ शकते. म्हणून मी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी, कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी आणि कार्यकर्त्यामध्ये उमेद जागू करण्यासाठी आलेलो आहोत.
फार आपण संपलोय, ही भावना आता कार्यकर्ते काढा. परत आपण उभी राहायचं आहे. आणि आपल्या पाठीमागे एकच नेता आहे, तो शरद पवार आहे. ते काय करू शकतात ही भीती आहे जिल्ह्यातल्या राजकारण्यांना आपल्यामुळे. मी आपल्याला विनंती करेन की त्या उमेदीवर, त्या जिद्दीवर उद्याच्या डोळ्यामध्ये मी पुढच्या वेळा जेव्हा येईल तेव्हा निरीक्षक, अध्यक्ष सगळे फ्रंट करते आणि दोन्ही माझ्या नेत्यांना सांगेल. मी ज्यावेळा येईल त्यावेळेला मला अभिमानच वाटलं पाहिजे की 46 डिग्रीमध्ये मी आल्यानंतर सुद्धा 100% उष्णतेने उभी राहिलेली पार्टी माझी उभी राहिली, एवढं मला मी धुळ्याला आम्ही शब्द दिला. तुम्ही ज्यावेळेला बोलवा, आतापर्यंत आले नव्हते पण आता मी ठरवतोय प्रत्येक नेता, खासदार, आमदार आमचे जे आहेत त्यांना 2 महिन्यातून का होईना पण एक जिल्हा काढण्याच्या बाबतीमध्ये आम्ही सूचना करतो. त्यांना पक्षाचा नेता आला तर तेवढा ग्रुप लोकांना येतो. त्यामुळे तशा प्रकारचं नियोजन सुद्धा आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण करणार आहोत. 1 वर्षामध्ये सगळे नेते जिल्ह्यामध्ये तुमच्या येतील, कशा पद्धतीचे कार्यक्रम राबवतील. 10 जूनला आता आपला वर्धापन दिन आहे, कुठं करायचं आपण ठरवू, पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये वर्धापन दिन साजरा करायचा आणि तशा प्रकारचा संदेश एकेक आपण द्यायचा. मी विश्वासाने जातोय की जेवढे आहेत उडाले ते कावळे, राहिले ते मावळे, ते मावळे घेऊन काय इतिहास करू शकतो पवारसाहेब सांगतात कधी कधी. मी जेव्हा आमदार मुख्यमंत्री बाहेर गेलो, सगळे आमदार गेले, 6 राहिले. 600 त्यांनी किती केली माहिती. आपण पण तशाच पद्धतीने त्या नेत्याचा आदर्श घेऊन काम करूया. मला विश्वास आहे धुळ्यातली जनता तुमच्या पाठीमागे. फक्त तिला आपलंसं करण्याचं तंत्र माझ्या कार्यकर्त्यांनी घ्यावं एवढी सूचना करतो आणि खात्री देतो. मी भाषण करायला फक्त आलेलो नाही, ताकद द्यायला आलेलो. तुम्ही आजमावून बघा, तुम्हाला पार्टी तुमच्या पाठीमागे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.